नमस्कार, आपण पाहतात लोकाधार न्यूज। नागोठणे येथील महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सकाळी 7च्या सुमाराला दोन टेलरची समोरासमोर धडक लागल्याने झालेल्या अपघातात टेलर मालक केबिनमध्ये अडकल्याने त्याच्या दोन्ही पायाला मोठी दुखापत झाली आहे। नागरिकांच्या अथक प्रयत्नाने केबिन तोडून त्याला बाहेर काढण्यात आले। जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यास दाखल करण्यात आले। महामार्गाचे काम सुरू असल्याने दोन्ही टेलर रस्त्याच्या मध्येच असल्यामुळे महामार्गावर गाड्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या। महामार्गावर जाम झाले होते। नागोठणे पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेऊन वाकण आमडोशी मार्गे तसेच वाकण पाली मार्गे वाहतूक वळवली, परंतु गाड्यांचा ताफा एवढा होता की 1.5-2 तास महामार्ग खोळंबला होता। प्रतिनिधी नितीन गायकवाड, नागोठणे।